एकंदरीत आपण जर पाहिलं तर अगदी काही वेळामध्ये अगदी काही क्षणांचा विलंब आहे आणि हा सोहळा सुरू होणार आहे. 11ची वेळ देण्यात आलेली होती, मात्र कदाचित 12च्या टोक्यावरती हा कार्यक्रम जो आहे तो सुरू होणार असं सध्या तरी सांगितलं जात आहे. तशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे. मात्र चोख अशा बंदोबस्तामध्ये पुरेपूर सिक्युरिटीमध्ये हे दोन्ही बंधू जे आहे ते आता वरळी डोम या परिसरामध्ये पोहोचलेले आहे. माझ्या तमाम इतका शब्द जरी ऐकला तरी ठाकरेंचं नाव समोर येतं, ठाकरेंचा चेहरा समोर येतो आणि आज तर बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आता हे दोन्ही बंधू एकत्र येताना दिसत आहे. जे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांचं होतं, महाराष्ट्रातल्या जनतेचं होतं, ते आज पूर्ण होताना दिसतंय. कारण आज एका व्यासपीठावर केवळ हे दोन्ही भाऊ दिसणार आहे, याशिवाय कुणीच नाही. मराठी अस्मितेसाठी, महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी हे दोन्ही भाऊ जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि आज ते नेमकं जनतेला काय आवाहन करणार, मराठी माणसाला काय साथ घालणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. राजकीय दृष्ट्या देखील हा मेळावा तितका महत्त्वाचा आहेच. मात्र आज जर आपण बघितलं तर मराठीच्या मुद्द्याला धरून नेमकं काय म्हटलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल. याआधी आपण राज ठाकरेंची भूमिका नेहमी मराठी माणसासाठी, मराठी कलाकारांसाठी, मराठी भूमीसाठी आणि महाराष्ट्रासाठी पाहिलेली आहे आणि आज तर उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे आता नेमके या ठिकाणी काय गर्जना होते, कशी ठाकरे तोफ धडाडते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल आणि अगदी काही वेळामध्ये आपल्याला हे चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. अगदी काही वेळामध्ये हे दोन्ही बंधू एकमेकांच्या समोर येऊन ठाकणार आहेत. तर कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊन येऊ नका, फक्त मराठीचा अजेंडा घेऊन इथे या, असं दोन्ही बंधूंकडून आवाहन करण्यात आलं होतं. आणि अगदी इथे या इतक्या मोठ्या हजारोंच्या गर्दीत खरंच कुणाच्याही हाती तुम्हाला मनसेचा किंवा ठाकरे गटाचा झेंडा दिसणार नाहीये, तर हाती आहेत ती मराठी भाषेसाठीची फलक आणि त्यानंतर गुढी अनेकांनी हाती घेतलेली आहे. मी विनंती करतो आस्तिक ब्रास बँडला, मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी उभं राहावं आणि महाराष्ट्राच्या राज्यगीत आता आपण सादर करूया. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र गीत वाजवलं जाईल आणि त्यानंतर या दोन्ही बंधूंना ऐकण्यासाठी ही जनता आतुर आहे. त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली, ती काही क्षणात संपणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.